नमस्कार मंडळी. भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये आपण पाहिलं, धृतराष्ट्र यांनी संजयला प्रश्न विचारला की धर्मभूमीत म्हणजेच युद्धभूमीत माझी आणि पांडूंची मुले काय करत आहेत. त्यावरती संजयाने काय उत्तर दिले हे आपण आज दुसऱ्या श्लोकामध्ये पाहूया. संजय म्हणतो, राजा दुर्योधनाने जेव्हा पांडवांचं सैन्य नीट मांडलेलं पाहिलं तेव्हा तो थेट आपल्या गुरु द्रोणाचार्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्याशी काही बोलला. पण तो बोलतोय त्यामागचं खरं कारण काय आहे. दुर्योधन हा शूर योद्धा, पण आता त्याला धडधडायला लागले. त्याचं मन अस्वस्थ झाले. कारण काय असावं बरं. तर त्याला समजलं हे युद्ध सहज आणि सोपे तर नाहीच. कारण की समोर फक्त 5 भाऊ नाही आहेत, तर त्याच्यासमोर आहेत भीष्म, द्रुपद, शिखंडी, अर्जुन, भीमासारखे रणवीर. पांडवांचे सैन्य केवळ संख्येने नाही तर रणनीतीनेही सक्षम आहे हे दुर्योधनाला कळून चुकलं. तसंच दुर्योधनाला वाटतं ही रणभूमी माझ्यासाठी खूपच कठीण आहे आता, आणि म्हणूनच तो आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याजवळ जातो, पण प्रेमाने नाही. तर तो रागात जाऊन त्यांना विचारतो की तुमचा शिष्य अर्जुन आता माझ्या विरोधात आहे हे लक्षात आहे ना. तुमचं कर्तव्य आता माझ्या बाजूने आहे. त्याच्या शब्दांमध्ये विश्वास तर नाहीच, पण संशय मात्र आहे. एक राजा जो युद्धासाठी सज्ज आहे पण आतून मात्र हरलेला आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात सुद्धा असंच होतं नाही का. काय तर जेव्हा संकट समोर उभं राहतं तेव्हा बाहेरून आपण कितीही मजबूत असलो तरीही आतून जर आत्मविश्वास डळमळीत असेल तर आपण अस्वस्थ होतो. दुर्योधनाची ही स्थिती आपल्याला काय शिकवते. दुर्योधनाची ही स्थिती आपल्याला शिकवते तर युद्ध जिंकण्यासाठी फक्त बाह्यशक्ती नाही तर अंतरात्म्यातील शांती, समज आणि आत्मविश्वासही हवाच. दुर्योधनाचं हे वागणं पुढे काय इशारा करतं, त्याचे हे शब्द युद्धाच्या दिशेला कुठे घेऊन जाणार हे आपण पुढील श्लोकांमध्ये तर पाहूच. जर तुम्हाला भगवद्गीतेतील ही अंतर्दृष्टी पटत असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मनःशक्ती वाढवणाऱ्या या श्लोकांचा अभ्यास आपल्या जीवनात उतरवा. हरि ओम.